हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमाचा आजचा लूक कसा आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. इकडे रेडी वगैरे झालेली आहे. पोळ्यांचा नैवेद्य, स्वयंपाक वगैरे सर्व काही करून घेतलेलं आहे. आज काही मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे की मी नैवेद्य कसा बनवला किंवा पोळ्यांचा स्वयंपाक मी दरवेळेसच तुम्हाला दाखवलेला आहे. त्यामुळे आज काही स्वयंपाक वगैरे नाही दाखवला, पण इकडे मी ताट कसं रेडी केलेलं आहे ना, ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर इकडे मी एक वाटी भरून गहू घेतलेले आहेत. तर 5 महिलांची आपल्याला ओटी भरावी लागते, त्यामुळे गहू घेतलेला आहे, पंचामृत घेतलेलं आहे, हळद, कुंकू, तांदूळ, एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे. त्यासोबत एक कलशामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि 2 आंबे घेतलेले आहेत, वस्त्रमाळ घेतलेली आहे, अगरबत्ती आणि फुलं घेतलेली आहेत आणि नैवेद्य पण घेतलेलं आहे आणि वटीचं सामान पण घेतलेलं आहे. तर एवढे लागेल आणि नागवेलीचे पाने पण आपल्याला लागणार आहेत. तर पानंही घ्या. तर नंतर आणले आहोंनी, त्यामुळे मग एवढंच साहित्य आणि दिवा. दिवा तर लागतोच. दिवा पण ठेवायचा. तर एवढं काही साहित्य आपल्याला लागतं आणि आजचा संपूर्ण लूक माझा कसा आलेला आहे ना, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज साडी जी घातलेली आहे ना, त्याचा कलर आणि ती कशी दिसत आहे नक्कीच सांगा. तर सर्व काही साहित्य वगैरे घेऊन आले मी वडाला पूजण्यासाठी. तर यावेळेस एवढी काही गर्दी नव्हती, पण छान होतं. पाऊस नव्हता म्हणून मेन म्हणजे कसं, नंतर दुपारी पडला पाऊस, पण ज्यावेळेस मी लवकरच आवरून घेतलं होतं, 10च्या वेळेसच मी सर्व काही आवरून घेतलं आणि 10:30पर्यंत मी पूजा करायला आलेली होते, कारण की मुहूर्त 12:30पर्यंतच होता. आपले गव्हाच्या पिठाचे 5 दिवे ठेवून आणि मग त्याच्यावर आपल्याला एक 5 छोटे छोटे जे दगड असतात ना, ते 5 छोटे छोटे दगड ठेवावे लागतात आणि ब्लाऊज पीस ठेवायचं. त्याचसोबत हळदी कुंकू वाहून, फुलं वगैरे ठेवून, अगरबत्ती लावून वडाची पूजा करून घ्यायची. तर इकडे मी सर्व माझी पूजा झालेली आहे. आता 7 फेऱ्या मारून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि 7 जन्मासाठी 7 हाच पती मिळावा आणि नवऱ्याच्या आपल्या दीर्घ आयुष्यासाठी पण ही पूजा करावी. आणि त्याचसोबत कसं आहे, उपवास धरावा लागतो आज. तर माझाही उपवासच होता आणि दुपारी किंवा मग संध्याकाळी जेव्हा पण तुम्हाला सोडायचं आहे ना, त्यावेळेस उपवास सोडायचा. तर खरंच हा व्रत प्रत्येक सुहासिनी महिलांनी केलाच पाहिजे आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि 7 जन्म हाच नवरा आपल्याला भेटावा म्हणून हा व्रत असतो. आणि नंतर मग आपल्याला 5 सुहासिनी महिलांची ओटी भरायची असते. तर इकडे मी सर्व म्हणजे आपण सुहासिनी महिला आहेत ना, सर्वांची ओटी भरून घेत आहे. एक फळ द्यायचं त्यांना, हळद कुंकू लावून घ्यायचं आणि गहू किंवा कडधान्य जे पण आहे ना, त्याच्याने ओटी भरून घ्यायची. तर हा मानच असतो. 5 महिला तरी सुहासिनी महिला पाहिजेत, ज्यांची आपण ओटी भरणार आहोत अशा. तर 4-5 महिलांचे सर्वांचे मी ओटी वगैरे भरून घेतली आणि आज थोडीशी गडबड होती, कारण की आज मी तुम्हाला छोटीशी क्लिप दाखवणार आहे. पुढे आमचा फ्लॉट पण दाखवणार आहे. खूप जण म्हणत होते की तुमचा फ्लॉट कसा आहे, तर फ्लॉट दाखवणार आहे. आणि आज तिथे पाणी पाहण्यासाठी एक दादा आलेले होते. आहोंचे ओळखीचे मित्रच आहेत. तर ते पाणी दाखवण्यासाठी आम्हाला आलेले होते, कारण की उद्याच्याला आम्हाला बोर मारायचा आहे. मग त्यामुळे मग आधी पाणी पाहावं लागतं ना, त्यामुळे मग इकडे दाखवत होते. आणि खरंच हे दादा आहेत ना, यांनीच आम्हाला आमची जी पण शेती आहे ना, शेतामध्ये पण ज्यावेळेस आम्हाला बोर मारायचा होता ना, त्यावेळेस यांनीच पाणी दाखवलेलं आहे आणि खूप छान पाणी लागलेलं आहे आमच्या शेतालाही. तर नाही दादा म्हणत होते की असं बसा, म्हणजे तुम्हाला कळेल, जिकडे पाणी असेल ना, मग तिकडे असं नारळ फिरतो, जे नारळावर पाय ठेवलेला आहे ना आहोंनी, त्याच्यावरून नारळ फिरतं. आणि खरंच सांगितलं दादांनी की तुमच्या इथे भरपूर पाणी आहे आणि उद्याच्याला तर बोर मारायचंच आहे. बोरचा व्हिडिओ पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन, पण ह्याच्यातच मी हा व्हिडिओ कनेक्ट केला, कारण की वटपौर्णिमेचा दिवस चांगला होता, मुहूर्त चांगला होता, म्हणून त्या दिवशी आम्ही पाणी बघण्यासाठी दादांना बोलवलं. आणि खरंच ज्यांना कोणाला जर पाणी पाहायचं असेल ना, मी पुढच्या व्हिडिओमध्ये
ते दादांचा नंबर देईल, नक्कीच तुम्ही त्यांना बोलवू शकता. इकडे पूजा पण करून घेतली आम्ही, फुलं वगैरे ठेवून आणि काय म्हणतात त्याला हळद कुंकू सर्व काय आणले. तर जसे आम्हाला दादांनी सांगितलं ना पूजा करा म्हणून, पाणी दाखवलं. नंतर इथे इथे पाणी असेल म्हणून त्यांनी दाखवलं. मग हळद कुंकू वगैरे लावून छान अशी पूजा करून घेतली आम्ही. तर खूप जणांना वाटत होतं की मी स्वतःचं म्हणजे घरच घेतलेलं आहे म्हणून. तर घर नाही, फ्लॅट आहे. हा फ्लॅट बघू शकतात ना, हा माझा स्वतःचा लातूरमधला प्लॉट आहे. तर तेही तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आणि बोर ज्या दिवशी मारायचा असेल ना त्या दिवशीचा पण व्हिडिओ मी बनवेन की किती पाणी लागलेलं आहे किंवा काय लागलेलं आहे म्हणून. नक्कीच व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि रोजचे माझे व्लॉग्स बघत जावा. तर एवढाच होता आजचा माझा छोटासा व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि असे छान 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 व्हिडिओ आता येणार आहेत घरा रिलेटेड, पण सर्वांना बघायचं आहे की म्हणजे खूप दादा मला मेसेज करतात की नाही तुमचं दाखवा जावं, तुम्ही रुटीन जे आहे ना तुमचं डेली रुटीन ते नक्कीच तुम्ही दाखवा जावा. तर नक्कीच मी तुम्हाला जे पण माझं काही डेली रुटीन असेल आणि आमचं स्वप्नातलं घर तयार होत आहे. तर खरंच खूप आनंद होत आहे, कारण की हेच खूप काही मोठं स्वप्न नव्हतं आमचं जीवनामध्ये, पण स्वतःचं घर आमचं स्वतःचं असावा लातूरमध्ये हे सगळ्यात मोठं आमचं स्वप्न होतं. आणि स्वामींच्या कृपेने ते पूर्ण होत आहे, त्याची सुरुवात होत आहे. तर नक्कीच तुमचाही सर्वांचा आशीर्वाद असाच असू द्या आमच्यासोबत. आणि तर कसं होईल पुढचं बांधकाम, काय होणार आहे किंवा काय कसं होणार आहे, सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बाय.